धडा चौथा, ही पिसे कोणाची? इयत्ता 5वी SSC बोर्ड इंग्लिश मीडियम. वाचा. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडी ताई, ही पिसं तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. खुराड्यात म्हणजे कोंबडी जिथे राहते त्याला म्हणतात खुराड्यात. कोणाची आहेत बरं ही पिसं, असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाहीत ही पिसं. तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांबसडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचं निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. म्हणजे काय झालं, मीनू जी होती तिला पिसं मिळाली. मग ती कोंबडीकडे गेली. कोंबडी म्हणाली, कोंबडीला तिने विचारलं, ही पिसे तुझी आहेत का? कोंबडी नाही म्हणाली. मग ती कबूतर तिला दिसला. मग कबूतरला तिने विचारलं की ही पिसे तुझी आहेत का? कबूतर म्हणला, नाही माझी नाहीत म्हणला. मग मोराकडे आली. मोराला विचारलं, तुझी पिसे आहेत का बाबा ही? तर मोर पण म्हणाला, माझी पिसे नाहीत. पण त्यांनी सांगितलं की बदकाची पिसे आहेत ही. मग आता पुढे मीनू कुठे जाते आपण बघूया. हा, मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. हे बघा बदक. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. म्हणजे काय, बदकाला तिने विचारले, पिसे तुझे आहेत का? तो हो म्हणला. पण ती पिसे तो म्हणला तुझ्याकडेच ठेव, आणि अजूनही तुला अशी काही पिसे मिळाली तर तू तुझ्याकडेच ठेवत जा. मग मीनूला खूप आनंद झाला आणि मीनूने ती पिसं जी होती ती बदकाची आपल्या वहीत जाऊन ठेवली.